तर बा एवढं चलत आहे बोरचं पाणी परत एकदा दुसरं साऱ्यात फुटलंय. भेगाच्या एवढा पडत की पाणी कुठून निघायला लागलंय. पाणी बी उपसलंय, गुळण्यावर पाणी चाललंय बा. हे गाईज, मी सुमित, स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉगमध्ये. तर बघा, आज मी मोटर नाही, आज मी आलेलो आहे बोर चालू करायला. मागं बघा जो बोर नीट केला होता तो आज चालू करायचा आहे विहिरीत. दुपारपर्यंत 2-3 वाजेपर्यंत विहिरीत पाणी नाही एवढं. म्हणजे हे बोरचं पाणी काही गेलं दुपारून चालू करायची मोटर. आणि बा आपला भाई मग तिथे पलीकडं त्याला दारे धरायचे तर आज. आणि एक दारीचा चारा धरायचा त्यांच्या पलीकडून आपला त्यांचा एक सारा घ्यायचा आहे. मग बघू किती होती तर कोणाचे सारे, त्यांचा सारा होऊन किती सारे होते. तर लाईट यायची वाट आहे, 5 मिनिटं राहिले तर लागतो तुम्हाला इथून 500 योग्य बांधणाऱ्या जोडलेलं आहे पाईपलाईनमध्ये. बोरचा पाईप घेऊ त्याच्यामुळं एकदा बोर चालू होतो, नाही का मोटर चालू होती. दुपारपर्यंत बोर चालू ठेवायचा आहे. पाणी भरलं मग मोटर चालू करून आणायची. तर बा लाईट आलेली आता. बा केला बोर चालू, तुम्हाला दाखवतो कुठून कसं आहे पाणी जातं. तर बा इथं पाईपलाईन वर जातं मोटरीचं पाणी तिकडं. या पाईपलाईनीत चढलेलं आहे बोरचं पाणी. इथून उतारण खाली जातं विहिरीत दाखवतो पाणी. तर बा एवढं चलत आहे बोरचं पाणी. मला वाटतं चांगलं 2 इंचीच्या वर असेल, 2 इंच असेल पाणी. हे काय माहिती, मलाच माहीत नाही. पण बघा तुम्ही किती इंची तेच सांगा तुम्ही. एवढं विहिरीत पाणी आहे. 2-3 वाजता आल्या तो वर भरून मग बोर बंद करायचा आणि मोटर चालू करायची. 3 वाजल्यात बोर करतो मी आता बंद. आता करायची मोटर आपल्याला चालू भुईमुगाला. बघ आता केली मी मोटर. आता दाखवतो तुम्हाला पाणी. बोरचं पाणी बंद झालेलं आहे. एवढं पाणी आलेलं आहे विहिरीत. बघू ते एवढ्या पाण्यात किती होते. कुठदायचं एक सारा राहिलेला भिजायचा. आणि आपले आगाज भाई तसाच आहे बघा की सारा राहिला गुडवायचा. एवढा सारा झाला का तारीच्यातून कंपाऊंडच्यातून आपल्याला पाणी बघू किती मिनटं लागतो या साऱ्याला. आता 3 झाल्या. तर 3 वाजून 3. त्यात वाफा गेला, लाईट गेली, परत पाणी सोडावं लागणार त्यांच्या साऱ्यात. केली मोटर चालू परत 15 मिनटाचा गॅप नंतर. तर त्यांचं होऊन 4 वाजता आत्ताशी आपल्याकडं पाणी आलेलं आहे. त्यांचा सारा नसतं तर आपला आत्तापर्यंत 1.5 सारा झाला असता लाईट नसती गेली तर. आपलं पहिल्याचं पंप साऱ्याचं पाणी चालू आहे. आणि हे दुसरं साऱ्यात कुठं पाणी फुटून आलं आहे काय माहिती. एवढं रान भेगाळलं आहे. पाणी नाही भुईमुगाला 10-15-20 दिवस झालं पासून. त्याच्यामुळे एवढं रान भेगाळ आहे बा. इथं फुटले बा, ही भेगच पडली सगळी. इथून फुटून आलं. अजून बऱ्या का जाग्या फुटला आहे. इथं बुजीलं बा, इथं फुटलंय. इथं तुला फुटलंय त्याच्यापेक्षा. दोन जागे फुटले तरी म्हणलं पाणी पडून चाललंय. परत एकदा दुसरं सारे फुटलंय. भेगाच्या एवढा पडत की पाणी कुठून निघायला लागलंय. पण तोवर आपला त्या पलीकडचा सारा झालेला आहे भिजून. इथूनच कुठतरी फुटलंय. तोवर पण झाला आपला पलीकडचा सारा तो भिजून. 1 नंबरचा आता 2 नंबरचा भिजायचा आहे. हे गायचं बाद दुसरं सारे फोडे आपल्या इकडचे तिकडे भिजायचं म्हणून टाईम लागतो साऱ्याला बी. बघत पाणी उपसत आहे. आज 2 सारे होते का नाही. एवढे सारे 2 तर होते बा. हे एक आणि हे दुसऱ्या फोड्या आता त्याच्या
बाकीचे राहतील 5. नंतर बघा आता मागच्या वर्षात किती 14 दिवस झाले पाणी दिलेलं पाहिजे, 14-15 दिवस झाले. आता दुसरं पाणी भेटत नाही याच्यानंतर का आता हे शेवटचं पाणी होते काय माहिती. आता 15 दिवसांनी पाणी भेटत म्हणलं कोणतं हे शेवटचं पाणी जे देतोय मी ते. त्याच्यामुळं जर आता लवकर भेटलं आज 7-8 दिवसात तर आहे, नाही तर भैमू भीतर काढायला येईल, नाही तर शेंगा उगत्या. त्याच्यामुळं हे शेवटचं पाणी आता येईन. आता 10-15 दिवसात भैमू काढायला येईल. तर बा म्हणलं साऱ्यापासून इथं रावलंय 12 फोडून तर पाणी बी उपासलंय, गुळण्यावर पाणी चाललंय बा. हे झालं चालू होतं, आता डबल बंद झालं. आता करावं लागेल मोटर बंद. हा मोटरच बंद झाली, लाईट गेली काय मग तिथं नजर येऊस तर लाईटच गेली वाटते. आता मी पाणी दाखवतो थांबा. पाणी सगळं उपासलंय बा, विहीर सगळी मोकळी झाली. पाणी कुठं होतं दाखवू का? पाणी दाखवतो मला की काडी पडली न की गवत उगलंय की बघा, गवत त्याच्यावर पाणी होतं थोडं, तिथून सगळं पाणी उपासलेलं आहे खाली. आणि फक्त झालेले आहेत 2 सारे. चला तर आता बोर जोडून देऊ. अजून 1 तास लाईट राहिली, 2 तासच मोटर चालली फक्त. 3 ते 5 गोरदाईचं एक तास गेला आणि 1 तास माझ्याकडं पाणी. हे जोडलेलं बारनं डबल खोलीलं, डबल आता जोडायचंय. शॉर्ट फॉर्म मध्ये हे आता आपल्याला जोडून घ्यायचं. बोरचं पाणी विहिरीत सोडायचंय. तर बघा आता जोडेलं, आता करायचं आहे बोर चालू. लाईट गेलेली का काय बघत, लाईटच गेलेली आहे. पाणी उपासलं आपलं आणि लाईट बी गेली होती. 15 मिनटं झालं बसलो मी. पर आता 5:15 वाजून गेले, तर 5:20 झालं तर तरी बी काय लाईट यायना. लाईट आल्यावर करीन चालू. चला असेच नवीन मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा. भेटूया उद्या सकाळी 8 वाजता असेच मराठी नवीन ब्लॉगमध्ये. तर बाय.